नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पांढऱ्या वाटाण्याची भाजी. पांढरे वाटाणे पण म्हणतात, व्हाईट वाटाणे पण म्हणतात. पांढऱ्या वाटाण्याला 2 वेळेस घेऊन रात्री भिजत ठेवले आहे. आता बघूया आपले वाटाणे भिजले का. हा, कसे फुगले आहेत आपले वाटाणे. हे बघा, नखाने पण तुटत आहेत. हे आता लवकरच शिजतील. माझ्यामधलं पाणी काढून टाकूया. वाटाण्यामधलं पाणी काढून टाकले आहे. या वाटीने 1 वाटी मी वाटाणे घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. प्रेशर कुकर घेऊया. गॅस पेटूया. गॅसवर प्रेशर कुकर ठेवूया. कुकर गरम होऊ देऊया. आपला प्रेशर कुकर गरम झाला आहे. या चम्मचने 1 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. 2 दालचिनीचे तुकडे टाकूया. 4 लवंग टाकूया. 2 मिरे टाकूया. 2 तेजपत्ता टाकूया. 1 इलायची टाकूया. पांढरे वाटाणे आपले रातभर भिजत ठेवलेले टाकूया. अर्धा चम्मच हळद टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. मीठ हळद टाकल्याने आपले वाटाणे चविष्ट बनतात. त्याला असे फिरून घेऊया. थोडस खायचा सोडा टाकूया. खायचा सोडा टाकल्याने आपले वाटाणे नरम शिजतात, लवकर शिजतात. त्याला असे फिरून घेऊया. मोठ्या गिलासने अर्धा गिलास पाणी टाकूया. प्रेशर कुकरला ढक्कन लावूया. 5 शिट्ट्या करून घेऊया. आपले वाटाणे शिजेपर्यंत आपण मसाला तयार करूया. मी अर्धा छटाक खोबरा घेतले आहे. अर्धा छटाक पण म्हणतात, 25 ग्राम पण म्हणतात. खोबऱ्याला बारीक कट करून घेऊया. आपला सुका खोबरा पूर्ण कट करून झाला आहे. टमाटा घेऊन घेतलेलं कट करूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात, काढून टाकूया. टमाट्यामधले बिया काढून झाले आहे. टमाट्याला बारीक कट करून घेऊया. आपला टमाटा पूर्ण कट करून झाला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. त्याचे देठ काढून घेऊया. देठ काढून झाले आहे. कोथिंबीर घेऊन घेऊया. पाणी टाकूया. स्लो गॅसवर आपण चिट्या करून घ्यायचं असते. कोथिंबीर घेऊन घेतलेली कट करूया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. साधारण 2 कांदे कट करूया. दोन्ही साईडचं बोट काढून टाकूया. कांद्याचं बोट चांगलं नसते, काढून टाकूया. कांद्यावरचा शिलटा काढूया. कांद्याचा शिलटा काढून झाला आहे. कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपले दोन्ही कांदे कट करून झाले आहे. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. आपला तवा गरम झाला आहे. 25 ग्राम खोबरा आपण भाजून घेऊया. खोबऱ्याला फिरूया. प्रेशर कुकरचे आपले 5 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. प्रेशर कुकरची 2 मिनिटं हवा जाऊ देऊया. हवा गेल्याशिवाय प्रेशर कुकरचं ढक्कन काढायचं नसते. खोबरा आपण चांगला भाजून घेऊया. थोडस तेल टाकूया. खोबऱ्याला आपण लालसर भाजून घेऊया. आपला खोबरा लालसर भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. हिरव्या मिरच्या 4 भाजून घेऊया. त्याला पण थोडस तेल टाकूया. आपल्या मिरच्या तेल टाकल्याने चांगलं भाजत आहे. आपल्या मिरच्या चविष्ट बनतात. कसे हिरव्या मिरच्याला कसे डागा पडले आहेत, असे डागा पडायला पाहिजे, म्हणजे आपला मिरची खमंग भाजला जातो. आपल्या मिरच्या खमंग भाजल्या आहे. प्लेटमध्ये काढूया. 2 कांदे कट केलेले भाजून घेऊया. त्याला फिरूया. गॅस फास्ट करून भाजूया, म्हणजे आपला कांदा लवकर भाजतो. थोडस तेल टाकूया. कांद्याला आपण लालसर होईपर्यंत भाजूया. मोठा कुटुंब असल्यावर भाजी जास्ती बनवायची असेल तर कांदा जास्ती टाकू शकता. आपले कांदे कसे ब्राऊन होत आहेत. आपला कांदा ब्राऊन झाला आहे.
गोल्डन झाला आहे. आपण काढूया प्लेटमध्ये. गॅस बंद करूया. तवा काढून ठेवूया. मसाला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. गरम गरम वाटल्याने आपला मिक्सरचा भांडा खराब होतो. 2 मिनिटं झाले आहे. आपल्या प्रेशर कुकरचा हवा गेला का बघूया. हा, हवा गेला आहे. प्रेशर कुकरचं ढक्कन काढूया. आपले पांढरे वाटाणे कसे शिजले बघूया. वा वा, किती छान शिजले आहेत. एकदम नरम नरम. असे शिजायला पाहिजे आपल्याला भाजी बनवायसाठी. आपला मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आपले पूर्वज खलबत्त्यामध्ये वाटत होते, आपण मिक्सरला वाटून घेऊया. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपला मसाला चांगला बारीक बनतो. आणखीन थोडंसं फिरून घेऊया. आपला मसाला वाटून झाला आहे. बघूया आपला मसाला कसा बारीक झाला आहे. हा, एकदम छान झाला आहे. एकदम बारीक बारीक झाला आहे. असाच पाहिजे आपल्याला मसाला, म्हणजे आपली भाजी एकदम गाढा बनते. मग आपण पांढऱ्या वाटाण्याच्या भाजीला फोडणी करूया. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. 1 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. राई 1 चम्मच टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. आपले जिरे राई काढले आहे. 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. अद्रक लसूण तेलामध्ये फ्राय झाल्याने आपली भाजी एकदम चविष्ट बनते. अद्रक लसूण आपला फ्राय झाला आहे. टमाटा टाकूया. टमाटा चांगला नरम होऊ देऊया. वाटाणे उकळून घेते वेळेस अर्धा चम्मच मीठ टाकले आहे. आता 1/2 चम्मच टाकूया. मीठ टाकल्याने आपला टमाटा लवकर शिजत आहे. 1 चम्मच 1.5 चम्मच मी मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 1/2 चम्मच हळद टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. मसाला वाटलेला टाकूया. मसाल्याला चांगला परतून घेऊया. थोडंसं गॅस फास्ट करूया, म्हणजे आपला मसाला लवकर फ्राय होतो. आपल्याला वाटाण्याच्या भाजीमध्ये टाकायसाठी पाणी गरम करून घेऊया. मी 1.5 गिलास पाणी गरम करून घेत आहे. आपला पाणी गरम झाला आहे. आपला चांगला मसाला फ्राय झाला आहे. पांढरे वाटाणे आपण उकडून घेतलेले टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गरम करून घेतलेलं पाणी आपण प्रेशर कुकर मध्ये टाकूया. भाजीमध्ये टाकूया. पाणी गरम करून भाजीमध्ये टाकल्याने आपली भाजी चविष्ट बनतो. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मस्त एक चांगली उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. गॅस फास्ट करूया. आपल्या पांढऱ्या वाटाण्याच्या भाजीला चांगली मस्त उकळी आली आहे. बघूया. वा वा, किती छान स्वाद येत आहे. त्याला फिरूया. आपल्या पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवून तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. किती छान झाली आहे बघा, एकदम गाढा गाढा. आपल्या पांढऱ्या वाटाण्याची भाजी किती छान झाली आहे. या पद्धतीनं पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. भातासोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता. या पद्धतीनं भाजी बनवल्यावर 2-2 भाज्या बनवायची गरज नसते. आता जेवण करा, आपण वाढून घेऊया. गॅस बंद करूया. या पद्धतीनं पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.